नेक्स्ट पॉईंट, गुरुत्वाकर्षण या टॉपिकमधील गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा. मागील इयत्तेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो होतो. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. ते विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. मागील इयत्तेत आपण ऊर्जा आणि त्यांचे ऊर्जेचे प्रकार याबद्दल अभ्यासलेला आहे. तर स्थितीज ऊर्जा म्हणजे काय. स्थितीज ऊर्जा म्हणजे ही अशी ऊर्जा की त्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. ऊर्जा ही सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते याची माहिती आपण घेतलेली आहे. स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष असते म्हणजे वस्तू जितक्या हाईटवरती असेल, समजा वस्तू या हाईटवरती आहे तर हिची ऊर्जा ही जास्त. वस्तूची हाईट जर पृष्ठभागापासून ती इथे असेल तर इथे कमी असेल आणि जर खाली असेल तर त्या वस्तूमध्ये सामावलेली ऊर्जा स्थितीज ऊर्जा ही कमी असते. म्हणजे ही ऊर्जा सापेक्ष आहे. पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास ती वाढत जाते. यम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते असे आपण गृहीत धरले होते. आता स्थितीज ऊर्जा काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे m/g/h. ज्यावेळेस वस्तू ही एच एवढ्या हाईटवरती असते, एच एवढ्या उंचीवर असते, m म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान आणि g म्हणजे त्याच्यावरती प्रयुक्त होणारे गुरुत्वीय बल आणि त्यामुळे निर्माण होणारे गुरुत्वीय त्वरण, या सगळ्यांची किंमत म्हणजेच काय आहे, स्थितीज ऊर्जा त्या वस्तूमध्ये सामावलेली असणे. एचचे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना जीचे मूल्य आपण स्थिर धरू शकतो. वरील सूत्र mgh वापरू शकतो. परंतु एचचे मूल्य अधिक असताना स्मॉल जीचे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना जीचे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करीत नाही. तर विद्यार्थ्यांनो, हा जो mgh फॉर्म्युला आहे स्थितीज ऊर्जा काढण्यासाठी, mgh हा जो फॉर्म्युला आपण वापरतो, जर वस्तूची हाईट म्हणजे उंची ही पृथ्वीच्या त्रिज्येच्या आत आहे किंवा पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा कमी असेल, त्रिज्येपेक्षा जर पृथ्वीच्या रेडियस म्हणजे त्रिज्येपेक्षा कमी असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला युजफुल आहे. परंतु जर एचची व्हॅल्यू पृथ्वीच्या त्रिज्येच्या खूप जास्त आहे म्हणजे वरती आहे तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. कारण स्मॉल जीची किंमत जी आहे, जशी जशी हाईट उंची ही वाढत जाते, वस्तूचं पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं स्थान वाढते, तसं जीची व्हॅल्यू ही कमी होत जाते. कारण आपल्याला जीचा फॉर्म्युला माहिती आहे, स्मॉल जी बरोबर कॅपिटल G/m/r. तर या ठिकाणी स्मॉल जीची किंमत आरला व्यस्तानुपाती आहे. म्हणजे वस्तूचे पृष्ठभागापासूनचे अंतर जितके जास्त तितकं जीची उंचीप्रमाणे मूल्य हे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना जीचे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करीत नाही. यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. तर विद्यार्थ्यांनो, जर वस्तू पृथ्वीपासून खूप अनंत अंतरावर असेल तर जीचे मूल्य हे 0 असते, कारण त्यावरती गुरुत्वीय बलाचा कोणताच प्रभाव हा होत नाही. त्यामुळे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा या ठिकाणी 0 घेणे हे आवश्यक आहे. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा -G/M/r+h एवढी घेतली जाते. येथे m व r हे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काढायची आहे. केवळ स्थितीज ऊर्जा नव्हे तर गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेसाठी या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर जर वस्तू असेल तर त्यासाठी त्यामध्ये सामावणारी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर -G गुरुत्वीय स्थिरांक, M म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, स्मॉल m म्हणजे ती वस्तूचे वस्तुमान, r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आणि h या उंचीवर असलेली वस्तू. तर एवढी ही घेतली जाते. कॅपिटल M आणि कॅपिटल R हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. मुक्तिवेग. आता नेक्स्ट पॉईंट आहे मुक्तिवेग, एस्केप व्हेलॉसिटी. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते, हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो व तेथून तो खाली पडू लागतो.
त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे. ते विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी समजा आपण हा चेंडू आहे, चेंडू हा वरती फेकला, तर वरती फेकल्यामुळे त्याचा वेग हा कमी कमी होत जातो. कशामुळे कमी होत जातो? कारण या चेंडूवरती जो गुरुत्वीय बलाचा प्रभाव जो आहे तो खालच्या दिशेने असतो. त्यामुळे पृथ्वीचे गुरुत्वीय बल त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या चेंडूची गती कमी कमी होऊ लागते. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. चेंडू हा कितपत वरती जाणार हे त्याला दिलेल्या आरंभी वेगावरती ते अवलंबून असते. त्यामुळे याचा वेग काढण्यासाठी आपल्याला न्यूटनचे तिसरे समीकरण वापरावे लागेल. v² = u² + 2as. या ठिकाणी v हा चेंडूचा अंतिम वेग आहे आणि a = -g. या ठिकाणी v या चेंडूचा अंतिम वेग आपण 0 घेतोय. म्हणजेच काय की वस्तू ही एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर स्थिर होते. या ठिकाणी v बरोबर अंतिम वेग 0 राहील. आणि a ची व्हॅल्यू वरती ज्यावेळेस आपण वस्तू फेकतो त्यावेळेस ते गुरुत्वीय त्वरण त्याच्यावरती प्रयुक्त होते आणि गुरुत्वीय त्वरणाची व्हॅल्यू ही स्मॉल -g आहे. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे v² जागी 0 ठेवलं, व्हॅल्यू 0 आली. u² ला u², एच्या ठिकाणी -g घेणार, 2 × -g × s. म्हणून चेंडूची कमाल उंची काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. s = u² / 2 × g. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त, चेंडू तितका उंचीवर जाईल. याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. तर विद्यार्थ्यांनो, चेंडूला अधिकाधिक वर नेण्यासाठी आपल्याला त्या चेंडूला अधिक जास्त गती देणे आवश्यक आहे. म्हणजे सुरुवातीचा वेग जो आहे चेंडूचा अधिक असणे गरजेचे आहे, तेव्हा चेंडू हा जास्त उंचीवर जाईल. आपण वर पाहिल्याप्रमाणे स्मॉल जीचे मूल्य भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होते. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. समजा विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की स्मॉल जीचे मूल्य हे पृष्ठभागापासून उंचीनुसार कमी होत जातो. समजा आपण जर चेंडूला अशी आरंभीचा वेग एवढा दिला की जेणेकरून तो अधिकाधिक उंच जाईल आणि एका विशिष्ट आरंभी वेगामुळे चेंडू हा पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल आणि तो परत पृथ्वीवर पडणार नाही. त्यावेळेस अशा या आरंभी वेगाच्या विशिष्ट मूल्यासच काय म्हणतो आपण? मुक्तिवेग म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी असे म्हणतो. मुक्तिवेग असे म्हणतात. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो. आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने तो बल अनंत अंतरावरच शून्य होतो. म्हणजेच वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागेल. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होण्यासाठी त्या वस्तूला अनंत अंतरावर जाणे आवश्यक आहे. म्हणून वस्तू अनंत अंतरावर जाऊनच स्थिर होईल. ते वस्तुमान असलेल्या वस्तूची या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी स्थितीज ऊर्जा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर असताना या वस्तुमानाची स्थितीज ऊर्जा यामध्ये सामावलेली आहे -G M × m / r. आणि ज्यावेळेस स्थितीज ऊर्जा या ठिकाणी गतीज ऊर्जा आहे ½ mv/ESC, येथे इस्केप व्हेलॉसिटी आहे मुक्तिवेग v². एकूण ऊर्जा जर आपण काढली पृथ्वीच्या पृष्ठभागावर तर गतीज ऊर्जा प्लस स्थितीज ऊर्जा या ठिकाणी ½ mv मुक्तिवेगचा स्क्वेअर, या ठिकाणी मायनस असल्यामुळे प्लस मायनस मायनस होईल Gm/r. या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एकूण ऊर्जा एवढी आहे. आता अनंत अंतरावर ज्यावेळेस वस्तू ही अनंत अंतरावर जाते गुरुत्वाकर्षणावर मात करून, त्यावेळेस त्यामध्ये सामावलेली ऊर्जा गतीज ऊर्जा 0, कारण तिकडे ती स्थिर होते. स्थितीज ऊर्जा ही सुद्धा 0 आणि एकूण ऊर्जा E2 बरोबर गतीज ऊर्जा प्लस स्थितीज ऊर्जा = 0. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण
गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि मुक्तिवेग या दोन्हीही संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपला गुरुत्वाकर्षण टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण पाहणार आहोत. सर्व व्हिडिओज केअरफुली बघा, तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.